राष्ट्रवादी रिक्षा युनियनची शनिवारी 25वी बैठक पार पडली। राष्ट्रवादी रिक्षा युनियनच्या वतीने सांगली शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर रिक्षा वाहतूक, अनधिकृत रिक्षा थांबे यांच्यावर कारवाई करून गेल्या वर्षभरापासून वाहतूक शाखा सांगली यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत, परंतु वाहतूक शाखा यांच्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही। अशा बेकायदेशीर रिक्षा वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना वाहतूक शाखेच्या कर्मचारी यांच्याकडून पाठीशी घातले जाते व बेकायदेशीर रिक्षा थांब्याच्या बाबतीत कारवाई होताना दिसतच नाही। उदाहरणार्थ मार्केट यार्ड, पेट्रोल पंपासमोर, जिल्हा न्यायालय इमारतीसमोर, राजवाडा चौक, अजून इतर ठिकाणी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून अशा थांब्यांना संरक्षण दिलं जातं। म्हणून दिनांक 4/3/2024 पासून सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 1, दुपारी 4 ते 8 या वेळेत सांगली शहरातील प्रमुख चौकात कर्तव्यास हजर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन कारवाई करण्यासाठी विनंती करणार आहोत।